नमस्कार. आज आपल्याकडे प्रत्यूष उद्योग समूह नावाच्या संस्थेच्या एका ट्रेनिंग डॉक्युमेंटचे काही अंश आहेत. हो, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे डॉक्युमेंट म्हणजे द प्रत्यूष बिझनेस सिस्टम लीडरशिप रोडमॅपमधून घेतलेला एका सिस्टम मीटिंगचा अहवाल आहे. अच्छा. आता बघा, या प्रकारच्या संस्थांमध्ये हजारो लोक काम करतात. पण प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना एकाच विचाराने आणि शिस्तीने काम करायला कसं प्रवृत्त केलं जातं? बरोबर. हीच तर खरी गंमत आहे. मला वाटतं याचं काहीतरी रहस्य या डॉक्युमेंटमध्ये दडलेलं आहे. हो, आणि हे डॉक्युमेंट विशेष आहे कारण ते आपल्याला थेट अशा संस्थेच्या आतल्या जगात डोकावून पाहण्याची संधी देतं. ही माहिती सहसा बाहेर येत नाही. अगदी. इथे फक्त काय करायचं हे नाही, तर लोकांची मानसिकता कशी घडवायची यावर भर दिलेला दिसतो. ही मीटिंग स्टार डायरेक्टर जयश्री पाटील यांनी घेतली होती, जे या संस्थेतील एक महत्त्वाचं आणि वरिष्ठ नेतृत्व पद आहे. हो, म्हणजे त्यांचं मत खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे त्या जे काही सांगत आहेत त्याला खूप महत्त्व आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश संस्थेतील नवीन आणि जुन्या सदस्यांना कामाची एक स्पष्ट दिशा दाखवणे हा होता. चला तर मग या विचारप्रणालीचा सखोल आढावा घेऊया आणि समजून घेऊया की हे लोक नेतृत्व, प्रशिक्षण आणि एक मजबूत टीम तयार करण्यासाठी नक्की कोणते सिद्धांत वापरतात. नक्कीच. मला वाटतं यात केवळ व्यावसायिक रणनीती नाही, तर मानसशास्त्राचाही खूप मोठा वाटा आहे. तर चर्चेची सुरुवात होते एका मूलभूत प्रश्नाने. ओके, जेव्हा नवीन व्यक्ती संस्थेत सामील होते तेव्हा तिला सगळ्यात आधी काय शिकवलं पाहिजे? अच्छा, एकदम सुरुवातीपासून. हो, जयश्री पाटील यांचं म्हणणं आहे की बहुतेक लोक फक्त किती इन्कम मिळेल किंवा पैसे कधी मिळतील हे सांगण्याची घाई करतात, पण ही एक मोठी चूक आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण इथेच तुम्ही त्या व्यक्तीच्या अपेक्षा आणि संस्थेशी असलेल्या नात्याचा म्हणजे पाया रचत असतात. बरोबर. जर पाया फक्त पैशांचा असेल तर तो खूप कमकुवत असतो. अगदी बरोबर. म्हणूनच त्या म्हणतात की पैशांबद्दल बोलण्याऐवजी नवीन व्यक्तीला सुरुवातीलाच 4 गोष्टी शिकवल्या पाहिजेत. कोणत्या 4 गोष्टी? 1. प्रत्यूष उद्योग समूह म्हणजे नक्की काय? 2. कंपनीचं व्हिजन अँड मिशन म्हणजे त्यांचं ध्येय काय आहे? 3. इथे फक्त काही महिने नाही तर दीर्घकाळ काम का करायचं? आणि 4थी, जी मला वाटतं सर्वात महत्वाची आहे, कोणती? यांची सिस्टम म्हणजे नेमकं काय? वा, म्हणजे या 4 प्रश्नांमधून ते एका नवीन व्यक्तीला केवळ एक सेल्स एजंटच्या भूमिकेतून बाहेर काढून एका मोठ्या मिशनचा भाग बनवत आहेत. हो ना. ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला केवळ पैशासाठी नाही तर एका मोठ्या ध्येयासाठी काम करत आहात असं वाटायला लावता, तेव्हा त्यांची संस्थेशी असलेली बांधिलकी अनेक पटींनी वाढते. अच्छा. यालाच ऑर्गनायझेशनल कमिटमेंट म्हणतात, जी तात्काळ आर्थिक फायद्यापेक्षा खूप जास्त काळ टिकते. म्हणजे उद्देश हा आहे की योग्य माहिती मिळाल्यास नवीन व्यक्ती गोंधळून जात नाही आणि तिला केवळ पैशांचं आमिष दाखवलं जात नाही. बरोबर, तिला एका मोठ्या प्रवासाचा भाग बनवला जातो. पण मग या प्रवासाचा मार्ग कोणता? इथेच त्यांच्या सिस्टमची भूमिका समोर येते. आलीच पाहिजे. जयश्री पाटील अगदी ठामपणे सांगतात की प्रत्यूष उद्योग समूहात यश मिळवण्यासाठी सिस्टीम फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सिस्टीम हा शब्द इथे खूप विचारपूर्वक वापरला आहे. तो एक प्रकारचा विश्वास निर्माण करतो की यशाचा एक ठरलेला सिद्ध मार्ग आहे. तुम्हाला फक्त त्या मार्गावरून चालायचं आहे, स्वतःचा रस्ता शोधायची गरज नाही. यामुळे नवीन व्यक्तीच्या मनातील गोंधळ आणि भीती कमी होते. हो, आणि ही सिस्टीम म्हणजे कोणतीही जादू नाही, तर काही साधे नियम आहेत. जसं की मीटिंगला वेळेवर उपस्थित राहणे, दिलेलं ट्रेनिंग पूर्ण पाहणे, वरिष्ठांचं मार्गदर्शन ऐकणे, स्वतःच्या मनाने कोणतीही चुकीची माहिती लोकांपर्यंत न पोहोचवणे. हो, आणि शॉर्टकट न शोधणे. आपल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली तर मूळ संदेश आणि कार्यपद्धत बिघडू शकते. अच्छा. याला ब्रँड डायल्यूशन म्हणतात. ही सिस्टीम ते होण्यापासून रोखते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. विचारा ना. यातला एक नियम आहे वरिष्ठांचे मार्गदर्शन ऐकणे. हे थोडं म्हणजे हुकुमशाही वाटत नाही का? यामुळे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता किंवा नवनिर्मितीची शक्यता कमी होत नाही का? समजा एखाद्या नवीन व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची अधिक चांगली पद्धत सापडली तर त्याला वाव आहे की नाही? खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि बहुतेक मोठ्या संस्थांना या समस्येला सामोरं जावं लागतं. हो ना. या डॉक्युमेंटनुसार सुरुवातीच्या टप्प्यात तरी वैयक्तिक सर्जनशीलतेपेक्षा सिस्टीमच्या पालनाला जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. म्हणजे आधी ऐका मग बोला. अगदी. याचं कारण असं की सुरुवातीला चुका होण्याची शक्यता जास्त असते.
एक सिद्ध प्रणाली चुका कमी करते आणि वेगाने निकाल मिळवण्यास मदत करते. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काय? दीर्घकाळात जर अशा सिस्टीममध्ये बदल स्वीकारण्याची किंवा नवीन कल्पनांना वाव देण्याची सोय नसेल तर ती संस्था काळाच्या मागे पडू शकते. ही एक तारेवरची कसरत आहे, शिस्त आणि नवनिर्मिती यात संतुलन साधणं. खरंय. आणि जयश्री पाटील हेही स्पष्ट करतात की आज जे लोक मोठ्या पदावर आहेत ते याच सिस्टीमचे वर्षानुवर्षे पालन केल्यामुळे तिथे पोचले आहेत. म्हणजे एक प्रकारे पुरावा देत आहेत त्या. हो, की यशाचा मार्ग हा सिस्टममधूनच जातो असं त्या ठामपणे सांगतात. पण मग ही सिस्टम नवीन लोकांना शिकवायची कशी यावरही त्यांनी खूप विचार केलेला दिसतो. हो, आणि इथेच आपल्याला त्यांचा मानसशास्त्रीय ज्ञान दिसतं. त्यांनी खूप छान उदाहरण दिलं आहे. त्या म्हणतात की नवीन व्यक्तीला एकाच दिवशी सर्व माहिती दिली तर ती व्यक्ती घाबरून जाते. बरोबर, माहितीचा भडीमार होतो. हो, ती गोंधळून काम सोडून देऊ शकते. म्हणून नवीन लोकांना शिकवण्याचा योग्य मार्ग आहे स्टेप बाय स्टेप, म्हणजे एका वेळी एकच गोष्ट, सोप्या भाषेत आणि हळूहळू. हे क्लासिक चंकिंग तंत्र आहे. चंकिंग म्हणजे एखादं मोठं भीतीदायक ध्येय किंवा माहितीचा डोंगर छोट्या, सोप्या आणि सहज पचवता येणाऱ्या तुकड्यांमध्ये विभागला जातो. अच्छा. यामुळे नवीन व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. इथे शिकवण्यापेक्षा त्या व्यक्तीची चिंता कमी करण्यावर आणि तिला ओव्हरवेल्म्ड होण्यापासून वाचवण्यावर जास्त भर आहे. जेणेकरून ती सुरुवातीलाच घाबरून सोडून जाणार नाही. अगदी. ही एक प्रकारची एन्झायटी मॅनेजमेंट आहे. एक मिनिट थांबूया. म्हणजे थोडक्यात या संस्थेत यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवातीला तरी स्वतःचं डोकं जास्त वापरायचं नाही. फक्त त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या फॉलो करायच्या असं म्हणता येईल का? सुरुवातीच्या टप्प्यासाठी हे विश्लेषण बऱ्यापैकी अचूक आहे. ते म्हणतात, आधी सिस्टमवर विश्वास ठेवा, ती फॉलो करा, यशस्वी व्हा. आणि मग कदाचित तुम्ही सिस्टममध्ये सुधारणा सुचवण्याच्या स्थितीत असाल. हा दृष्टिकोन सुरुवातीला गोंधळलेल्या व्यक्तीला एक स्पष्ट मार्ग दाखवतो. आणि हा मार्ग बराच लांबचा आहे असं दिसतंय, कारण यानंतर लगेचच सातत्य, संयम आणि विश्वास या 3 गुणांवर विशेष भर दिला आहे. म्हणजे हे इन्स्टंट नूडल्ससारखं यश नाहीये. अजिबात नाही. आणि सुरुवातीला स्पष्ट करणं हे अपेक्षा व्यवस्थापनाचं म्हणजे एक्सपेक्टेशन मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण आहे. यासाठी त्यांनी झाड लावण्याचं रूपक वापरले आहे, जे मला खूपच आवडलं. ते खूप प्रभावी आहे. हो, ते खूप सोपं आहे, पण थेट मुद्द्याला हात घालतं. त्या म्हणतात की हे काम झाड लावण्यासारखं आहे. कसं? त्याला रोज पाणी घालावं लागतं, म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवावं लागतं. बरोबर. त्याला लगेच फळं येत नाहीत, म्हणजे संयम, पेशन्स ठेवावा लागतो. पण योग्य वेळ आल्यावर ते भरपूर फळं देतं. म्हणजेच तुम्हाला प्रक्रियेवर विश्वास, बिलीफ ठेवावा लागतो. हे रूपक खूप शक्तिशाली आहे, कारण ते कामाच्या स्वरूपाला झटपट पैसे कमवण्याच्या योजनेपासून बदलून दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सादर करते. अगदी. अशा व्यवसाय मॉडेलमध्ये जिथे सुरुवातीला खूप मेहनत आणि कमी परतावा असू शकतो, तिथे लोक लवकर निराश होतात. साहजिक आहे. हे रूपक त्यांना धीर धरण्यास आणि मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतं. हे डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे उशिरा मिळणाऱ्या मोठ्या फळासाठी आज मेहनत करण्याची मानसिकता तयार करतं. आणि ही सगळी मेहनत एकट्याने करायची नाहीये. नाही. टीमवर्कवर या डॉक्युमेंटमध्ये प्रचंड जोर दिलाय. असं स्पष्ट म्हटलं आहे की कोणीही एकटं मोठं होऊ शकत नाही. टीमला सोबत घेऊनच पुढे जावं लागतं. हो, आणि हे या व्यवसायाचं मॉडेलसाठी खूप महत्वाचं आहे, कारण तुमचं यश थेट तुमच्या टीमच्या यशाशी जोडलेलं असतं. बरोबर. त्यामुळे इतरांना यशस्वी करणं ही तुमची गरज बनते. ही एक अशी रचना आहे जी लोकांना एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहित करते. आणि टीम लीडर्ससाठी तर काही अगदी स्पेसिफिक सूचना आहेत. जसं की नवीन लोकांना प्रेरित करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्या छोट्या छोट्या यशाचे कौतुक करा. आणि सगळ्यात महत्वाचं काय? नकारात्मक बोलणं टाळा, कारण सकारात्मक वातावरणातच टीम वेगाने वाढते. यातली आकर्षक गोष्ट म्हणजे टीमच्या भावनिक आणि मानसिक व्यवस्थापनावर दिलेला भर. हे केवळ कामाच्या टार्गेटबद्दल नाही, तर टीममधील वातावरण कसं असावं याबद्दल आहे. याला इमोशनल लेबर म्हणतात. इमोशनल लेबर? हो, जिथे लीडरला फक्त काम नाही तर टीमच्या भावना आणि मानसिकता सांभाळावी लागते. अच्छा. छोट्या यशाचे कौतुक करणे यासारख्या गोष्टी
टीममध्ये सायकोलॉजिकल सेफ्टी निर्माण करतात. म्हणजे लोकांना सुरक्षित वाटतं. हो, जिथे लोकांना वाटतं की प्रयत्न केल्यास त्याचं कौतुक होईल, भलेही मोठं यश लगेच मिळालं नाही तरी चालेल. जे पुन्हा एक व्यावहारिक प्रश्न येतो. जिथे प्रत्येकाचं उत्पन्न थेट त्याच्या स्वतःच्या आणि टीमच्या कामगिरीवर अवलंबून असतं, तिथे स्पर्धा आणि ताणतणाव असणारच. नक्कीच. अशा परिस्थितीत केवळ सकारात्मक बोलून वातावरण खरंच सकारात्मक ठेवता येतं का? हा एक खूपच वैध प्रश्न आहे. या डॉक्युमेंटमध्ये आदर्श परिस्थिती सांगितली आहे. प्रत्यक्षात हे खूप आव्हानात्मक असतं. बरोबर. सकारात्मकतेचा आग्रह धरणे हे कधीकधी टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमध्ये बदलू शकतं. म्हणजे जिथे खऱ्या समस्यांवर चर्चा करण्याऐवजी त्या दाबल्या जातात. अगदी. त्यामुळे यशस्वी लीडर तोच असतो जो सकारात्मकतेला प्रोत्साहन देतो, पण त्याचवेळी टीममधील खऱ्या समस्या आणि अडचणी ऐकून त्या सोडवतो. आणि या डॉक्युमेंटमध्ये त्या दुसऱ्या भागावर जास्त प्रकाश टाकलेला नाही. नाही, तसं दिसत नाहीये. बरोबर. आता या सगळ्या गोष्टी सिस्टम, प्रशिक्षण, संयम, टीमवर्क यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी काय आहे? काय आहे? तर त्या आहेत सिस्टम मीटिंग्ज. अच्छा. या मीटिंग्ज नक्की कशासाठी असतात यावरही जयश्री पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणतात की या मीटिंग्ज वेळ वाया घालवण्यासाठी नसतात. आणि हे त्यांना स्पष्ट करावं लागतं, कारण कॉर्पोरेट जगात अनेकदा मीटिंग्स म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. बरोबर. ते या धारणेला सुरुवातीला छेद देत आहेत. हो, या मीटिंगचे 3 मुख्य उद्देश सांगितले आहेत. पहिला, कामासाठी योग्य दिशा देणे. दुसरा, झालेल्या चुका सुधारणे. आणि तिसरा, पुढील नियोजन समजून घेणे. म्हणजे एक प्रकारे कोर्स करेक्शन आणि रिफोकस करण्याची संधी आहे. हो, आणि यात असंही म्हटलं आहे की जो व्यक्ती नियमितपणे मीटिंगला येतो तोच हळूहळू लीडर बनतो. इथे मीटिंगला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या मीटिंग्स म्हणजे केवळ माहिती देण्याचं साधन नाहीत, तर त्या संस्थेची संस्कृती आणि विचारप्रणाली रुजवण्याचे विधी म्हणजे रिच्युअल्स आहेत. अच्छा. इथे सिस्टीमचे नियम, यशोगाथा आणि ध्येय पुन्हा पुन्हा सांगितले जातात. यामुळे एक सामाजिक ओळख आणि ऊर्जा निर्माण होते. आणि मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याला थेट नेतृत्वाशी जोडले त्यांनी. बरोबर. त्यांनी मीटिंगला येणं हे ऐच्छिक नाही, तर यशासाठी अनिवार्य बनवलं आहे. एक प्रकारे जो मीटिंगमध्ये नाही तो सिस्टीममध्ये नाही, असा एक अप्रत्यक्ष पण अत्यंत प्रभावी संदेश यात दडलेला आहे. खरंच. तर आजच्या या चर्चेतून आपण प्रत्युष उद्योग समूह आणि जयश्री पाटील यांच्या मीटिंगमधील काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले. एक गोष्ट स्पष्ट आहे की तिथे यश मिळवण्यासाठी एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेला रोडमॅप आहे, ज्यात सिस्टीमचे काटेकोर पालन, दीर्घकालीन दृष्टिकोन, संयम आणि सकारात्मक टीमवर्क यावर प्रचंड भर दिलाय. नक्कीच. हा दस्तावेज म्हणजे एखादी संस्था आपली एक मजबूत अंतर्गत संस्कृती कशी तयार करते याचं एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. इथे फक्त उत्पादन किंवा सेवा विकण्याबद्दल नाही, तर यशाची एक प्रणाली आणि एक विचार करण्याची पद्धत विकण्याबद्दल आहे. वाह, प्रक्षित आणि शिस्तबद्ध प्रणाली सांगितली आहे. यावरून मनात येतं की कोणत्याही क्षेत्रात एका सिद्ध प्रणालीचं पालन करणे आणि वैयक्तिक नवनिर्मिती किंवा सर्जनशीलतेला वाव देणे यात योग्य संतुलन काय असावे? खूप खोल प्रश्न आहे हा. एखाद्या